मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा अशी पण माणसे बघितली असतील की जे इंग्लिश खूप छान बोलतात, पण वेडी असतात. काही लोक असे बोलतात की त्यांना भूताने झपाटलंय, पण डॉक्टर बोलतात की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. पण नक्की काय झालं असतं त्यांना? ते असे का वागतात? आजची स्टोरी अशाच एका वेल एड्युकेटेड वेड्याची आहे. पण मित्रांनो, सत्य आहे. संजय पोस्ट ग्रॅज्युएट झाला होता. त्याच्या या सफलतेमुळे घरातील सर्वजण खूप खुश होते. अतिशय बिकट परिस्थितीत त्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले होते. लवकरच संजयला एका सरकारी नोकरीसाठी कॉल आला. ठरल्याप्रमाणे संजय इंटरव्ह्यू द्यायला गेला. खूप छान इंटरव्ह्यू झाला त्याचा. पण इंटरव्ह्यूच्या शेवटी संजयकडे 3 लाख रुपये मागण्यात आले. त्याला सांगण्यात आले की जर त्याने 3 लाख रुपये भरले तरच त्याला ही नोकरी मिळेल. हे ऐकून संजयचा तर चेहराच पडला. कारण त्याच्या घरात 18 दारिद्र्य. कुठून आणायचे 3 लाख रुपये? याचा विचार करता करताच संजय गावी परतला. गावी येताच वडिलांनी संजयला विचारले की नोकरीचं काय झाले. तेव्हा त्याने वडिलांना सांगितले की ते नोकरीसाठी 3 लाख रुपये मागत आहे. त्यावर वडील म्हणाले, त्यात काय, एवढंच ना, आपण आपली जमीन विकू. तुझ्याच नावावर तर आहे आपली जमीन. असे बोलून ते जागेवरून उठले आणि सावकाराकडे जाऊन जमीन विकली. नंतर ते संजयला बोलले की मी येतो पैसे भरून. काही वेळानंतर संजयचे वडील मुंबईला जायला निघाले. रात्रीचा प्रवास होता. पहाटे ते मुंबईला पोहोचले. पहाटे रस्त्यावर जास्त गाड्याही नव्हत्या. याचाच फायदा काही चोरांनी उचलला. त्यांनी बघितले की संजयच्या वडिलाच्या हातात एक बॅग आहे आणि ते एकटेही आहे. त्या चोरांनी त्यांना पकडले आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले. संजयच्या वडिलांनी त्या चोरांना खूप विरोध केला. त्यांच्याशी लढूही लागले. त्या चोरांशी लढता लढता आता त्यांना दम लागला होता. त्यांना कळून चुकले की आता यापेक्षा जास्त प्रतिकार ते त्या चोरांना करू शकत नाही. म्हणून त्यांना ते विनवू लागले की अरे बाबांनो, हे माझ्या पोरांच्या नोकरीसाठी आणलेले पैसे आहात. जमीन विकून आणल्या, नकारे घेऊ हे पैसे. पण त्या चोरावर त्याच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्यापैकी एकाने त्याच्या डोक्यावर एक लोखंडाचा रॉड मारला. त्या रॉडचा दणका त्यांना इतका जोरदार बसला की त्यांनी जागीच आपले प्राण सोडले आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. थोड्या वेळाने तिथे पोलीस आले. त्यांनी तो मृत्यू व्यक्ती कोण आहे ते तपासायला सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या खिशातून एक डायरी मिळाली. त्यात त्यांना संजयचा मोबाईल नंबर मिळाला. त्या पोलिसांनी संजयला कॉल केला. पोलिसांनी संजयला सर्व काही सांगितले. ते ऐकून तर संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम कावराबावरा झाला. त्यानंतर संजयच्या वडिलाचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते. त्याच्या चितेला संजयने अग्नी दिली आणि तिथेच त्या चितेकडे एकटक बघत बसला. त्या चितेबरोबर भरपूर प्रेम करणारा बाप आणि त्याची स्वप्ने जळाली होती. सर्वांनी संजयला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथेच बसून राहिला. आता रात्र झाली होती, तरी पण संजय तिथेच त्या एकाच जागी एकटाच बसला होता. सकाळी गावातील लोकांनी पाहिले तर त्यांना संजय तिथे बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलून घरी आणले. काही वेळाने संजय शुद्धीवर आला. जसा तो शुद्धीवर आला तसा तो काहीही बडबडू लागला. माझे वडील गेले आहेत पैसे भरायला, मला नोकरी लागणार, आता मी साहेब होणार, मग मी सर्वांना ऑर्डर देणार, असे विचित्र वागू लागला. मध्येच तो त्याच्या आईला बापाप्रमाणे बोलायचा. अगं हे, आता आपल्या संजूला नोकरी लागणार, मग आपली गरिबी दूर होईल, आता आपला संजू साहेब होणार. हे ऐकून संजूची आई दचकली. कारण संजयचे वडील असेच तिला बोलले होते आणि त्यावेळी संजय तिथे नव्हता. हे पाहून सर्व बोलू लागले
की नक्कीच संजयला त्याच्या वडिलाच्या भूताने झपाटले आहे. हो हो म्हणता म्हणता या गोष्टीला 6 महिने होऊन गेले होते. संजय कोणाशीच बोलायचा नाही. एकटाच बडबड करत असे. दिवसभर कुठेही फिरायचा आणि रात्री स्मशानात जाऊन बसायचा. स्वतःच्या आईशी बोलताना अगदी अरेतुरे करून बोलायचा. कधी कधी तर स्मशानातील राख अंगावर लावून घ्यायचा. अचानक एके दिवशी एक साधू बाबा संजयच्या घरी आले. संजयच्या आईने त्यांना जेवू घातले आणि संजयबद्दल सर्व त्यांना सांगितले. त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितले की सलग 21 सोमवार देवीचा उपवास कर. तसे केल्याने तुझा मुलगा बरा होईल. एवढे बोलून ते साधू बाबा तिथून निघून गेले. त्याच दिवशी संजयचा बालपणीचा मित्र अमोल गावात MBBS करून आला होता. गावात येताच त्याला संजयबद्दल सर्व कळले. तो लगेच संजयला भेटायला गेला. संजयला भेटल्यानंतर त्याची अवस्था पाहून अमोलला खूप वाईट वाटले. तो संजयला घेऊन उपचारासाठी शहरात आला. त्याच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर असे कळले की त्याच्या डोक्यातील एक नस खूप विचार करून चेकअप झाली आहे. ज्या दिवशी तो त्याच्या वडिलाच्या चितेसमोर बसला होता त्याच दिवशी त्याच्या डोक्यातील एक नस चेकअप झाली होती. म्हणून तो विचित्र वागत होता. अमोलने त्याच्या त्या आजारावर पूर्ण उपचार करून घेतले आणि 5 महिन्यानंतर संजय पूर्ण बरा झाला. अमोल संजयला घेऊन गावी आला. त्याची आई दारात त्यांची वाट पाहत होती. संजय घरी आला आणि त्याने आईला मिठी मारली. आई आई म्हणून खूप रडला. संजयच्या आईने त्याला आणि अमोलला जेवायला वाढले. तू जेव ना आई, संजय म्हणाला. त्यावर त्याची आई बोलली, नाही रे, आज माझा उपवास आहे. मला एका साधूबाबांनी सांगितले होते की सलग 21 दिवसांचा उपवास कर. तुझा मुलगा बरा होईल. त्याच्या त्या चमत्कारानेच आज तू बरा झाला आहेस आणि आज 21व्या सोमवारी बरा होऊन घरी आला आहेस. मित्रांनो, या कथेमध्ये संजय बरा कसा झाला? एका डॉक्टरने केलेल्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे की एका साधूने सांगितलेल्या आणि आईने केलेल्या उपवासामुळे? हा खूप मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.